करण्यासाठी, तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे यासाठी तुम्ही दिवाळी काळी केली, तुम्ही स्वतःचा परिवार उघडा टाकला, तुम्ही नाशिकला आल्या, तुम्ही आझाद मैदानला आले, तुम्ही संविधान चौक नागपूरला आले, तुम्ही छत्रपती संभाजीनगरला गेले, तुम्ही सांगलीला गेले, प्रत्येक ठिकाणी तुम्ही स्वतःच्या परिवाराची पर्वा न करता तुम्ही तुमच्या रोजगारासाठी आपल्या 1,75,000 सर्व मुला मुलींना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेले. हा ठेका तुम्हीच घेतला का? माझं हे म्हणणं आहे की जे बाकीचे घरात झोपलेले लोक आहेत त्यांना जागा करण्याची वेळ आली. आता ही वेळ जी आहे ही वेळ अटीतटीची आहे, हे संघर्षाची वेळ आहे. जर आपण या 2-3 महिन्यामध्ये 1-2 महिन्यामध्ये जर आपण काही करू शकलो नाही तर हे सरकार आपल्याला काहीच देणार. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही बालाजी पाटील असो, तुकाराम बाबा असो, आम्ही सर्व मंडळी असो, आम्हाला असं वाटते तुम्ही आमचे लहान भावंड आहात, तुम्ही आमचे लहान भाऊ आहात, लहान बहिणी आहात. आम्ही समाजात वावरतो, आम्ही पाहतो. अरे कोणाला शिक्षणाचा प्रश्न प्रत्येक घरामध्ये आहे, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक घरामध्ये आहे. अरे काही आमच्या भगिनींची, लहान मुला मुलींची घरची संध्याकाळी चूल पेटत नाही, आरोग्याचा विषय आहे. आणि 6,000 रुपये, 8,000 रुपये, 10,000 रुपये जे आम्हाला चॉकलेट देते सरकार, त्यामध्ये कसं भागवं नाही भागवं. तरी जीव तोडून प्रशासनाने सर जीव तोडून तरी लोक रस्ते आले ना त्याच्या माझ्या परिवारासाठी जगलं पाहिजे, माझ्या लहान भावंडासाठी जगली पाहिजे, माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांसाठी जगली पाहिजे, त्यांनी काम केलं पाहिजे, त्यांनी नोकरी केली पाहिजे आणि लोक जास्त येऊन गेले ना, माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. ही प्रामाणिक भूमिका सर्वांची आहे. थकवला ना, पण तरी हे सरकार जागेवर येत नाही, या सरकारचं डोकं ठिकाणार नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सर्व आम्ही मंडळी भेटलो 3-4दा, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटलो 2-4दा, ते महाराष्ट्राचे संकट मोचक म्हणतात गिरीश महाजन यांना किती भेटलो अंदाज नाही. आणि आपला विभाग ज्या मंत्र्याकडे आहे कौशल्य विकास विभाग, जो एक अब्जोपती माणूस इथं बसून ठेवला आहे, निस्तेज मंत्री मंगल प्रभात लोढा, तो तर आमच्याकडे टुकडी पाहत, अशी अवस्था आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की आता निर्णायक वेळ आली आहे. म्हणजे आम्हाला कधी असं वाटतंय आम्हाला सर्वांना आम्ही तुमच्याजवळ कितीदा भाषण द्यावी. म्हणजे आम्हाला असं जाणवते, आम्हाला असं वाटतं की आम्ही अपराधी आहोत तुमचे, आम्ही तुम्हाला गुंतवून ठेवलं. कधी आम्हाला वाटते तुमच्या आंदोलनाला तुम्हाला निरोप द्यायचा का नाही असं आम्हाला वाटते. परंतु कसं आहे, अंतिम श्वासापर्यंत लढाई लढावी लागते. म्हणजे जेव्हा एखादा सैनिक पाकिस्तानच्या बॉर्डरवर गेला, चायनाच्या बॉर्डरवर गेला, तशी अंतिम श्वासापर्यंत लढाई लढतो का? त्याच्यामध्ये द्वेष असते की मी लढाई जिंकणार, माझा भारत देश जिंकणार, मी पाकिस्तानला हरविणार, मी चायनाला हरविणार. अशा प्रकारची लढाई तुम्हाला लढावी लागणार आहे की मला एक दिवस न्याय मिळेल, माझ्या परिवाराला न्याय मिळेल, मला हक्काची नोकरी मिळेल, मला रोजगार मिळेल, मला कायमस्वरूपी रोजगार मिळेल, मला 10,000 दुप्पट 20,000 मानधन होईल. ही भावना त्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. त्यामुळे ही भावना आहे जिद्द तुमच्यामुळे असल्यामुळे तुम्ही आज गोदाकाठच्या नाशिकला तुम्ही आले आहे. तुमच्यामध्ये ही जर भावना नसती तुम्ही आले भावना आहे. प्रत्येकाच्या मनात दुःख आहे, हे दुःख व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या दुःखाची जी आग आहे हे गोदामाईच्या प्रभावाने उठून द्यासाठी हे तुम्ही आपण सर्व इथे आलेलो आहोत. आणि मला पक्का शाश्वती आहे की तुकाराम बाबांनी, बालाजी पाटील साहेबांनी आणि सर्वांनी निर्णय घेतला नाशिकचा, हा नाशिकचा निर्णय हा योग्य निर्णय. या नाशिक मधून आज आता पूर्ण महाराष्ट्रावर पेटणार आहे. कारण हे नाशिक हे फार पवित्र शहर आहे, संत महात्म्याचं शहर आहे. आणि या नाशिक मधून जी आग पेटेल ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ही आग त्यांच्या जेव्हा ऑफिस पर्यंत पोहोचेल ही चटके तुम्हाला आम्हाला त्यांना द्यायची आहे. म्हणून माझी या निमित्तानं सर्वांना विनंती करतो की हे आंदोलन हे बेमुदत आंदोलन आहे, पण हे बेमुदत आंदोलन तुम्हा आम्हाला जिवंत करण्यासाठी आपल्याला तेवत ठेवावे लागेल. आदरणीय तुकाराम बाबा असो, बालाजी पाटील असो, संपूर्ण मंडळी असो, हे जे लोक तुम्हाला सांगतील त्याप्रमाणे तुम्ही वागा, त्याप्रमाणे नियोजन लावा, त्याप्रमाणे तुम्ही शिस्त ठेवा, अशी माझी तुम्हाला कणखीत विनंती आहे.
कारण शेवटी ही लढाई कोणी एक एकट्याची नाही, ही महाराष्ट्राला तमाम 1,34 असो 1,75,000 असो या सर्व तरुण मुला मुलींची लढाई आहे. ही लढाई 175 पोरांची नाही, 175 महाराष्ट्राच्या पूर्ण परिवाराची लढाई आहे. कारण हे लोक त्यांच्यावर अवलंबून आहे. सर्वांची मोठी लढाई आहे. त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आज सुरुवात झाली आहे त्या बेमुदत आंदोलनाची, हो हो त्या आहे कुंभमेळ्याची, हो बेरोजगार प्रशिक्षणाचा कुंभमेळा हे जे नाव दिलं आहे तुकाराम बाबांनी, बालाजी पाटलांनी, हे नाव अतिशय सार्थकी नाव. या कुंभमेळ्यातून या सर आपला आवाज हो प्रत्येक ठिकाणी गेला पाहिजे. आज आपण सर्व पाहिलं महाराष्ट्रातले सर्व मंडळी आपण विखुरलेले लोक आहोत. प्रत्येक ठिकाणी निलेश कोणी सरांना विदर्भातला आहे, निलेश सर उचलत कोणी आहे खानदेशमधला आहे, कोणी मराठवाड्यातला बाबाची आहे, सर आय कोणी थिंक पश्चिम महाराष्ट्रातला ते जेवणाची आपण व्यवस्था तिकडे करायला सर मोठी आहोत, वाटतंय. तिकडे मोठी. पण हा. तिकडले मोठी या कुंभया मेळ्यामध्ये एकत्र झालेले. हो हो ठीक आहे कारण हे दिखे मोठी जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्याची एक मोठी माळ बनते. आमची पण आणि संपली एक सर. माळ बालाजी पाटलांच्या नेतृत्वामध्ये, तुकाराम हो. बाबांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला लाईव्ह ही लोकेशन माळ आहे. टाकलं मी सर. ही माळ आता आपल्याला एकदा सरकारला अर्पण करायची आहे. बाबांनो, हो. आता तुम्ही आमचा निर्णय घ्या. त्या प्रसंगी मला एक दोन शब्द बोलायचे वाटते. एक शेर बोलतो तुम्हाला या संदर्भात. बाबा, बिखर गए तो संवरने का हुनर हम रखते हैं. बिखर गए तो संवरने का हम हॅलो हां सर हुनर रखते हैं. जो डूब जाए नरेश सर का उसे उबरने का 3 हम किलोमीटरवर आहे पुन्हा 100 रखते लोक हैं. आहे म्हणे ते बरोबर बचाए रखे हमें. म्हणत होते पण ते बचाए रखिए हमें हमसे तिकडे मला वाटतं नजर वरना. बचाए रखिए हमसे आता येते नजर 100 वरना. लोक रिक्षा करून येत आहे हम नजर से दिल में उतरने का हुनर रखते हैं. हे आम्हाला सरकारला सांगायचं आहे. आम्ही जरी कल्याणारी असलो पण जेव्हा जर आमची नजर तुम्हाला लागली तर तुमचं सरकार खाली येईल, तुमच्या खुर्च्या खाली येईल. म्हणून आमच्या नजरेकडे बघून तुम्ही आम्हाला काय रोजगार दिला पाहिजे. तुम्ही आम्हाला दुप्पट मानधन दिलं पाहिजे. शेवटी आम्ही तुमच्यामुळे या महाराष्ट्राचं प्रशासन ऍक्टिव्ह झालेलं आहे. तुम्ही ज्या ज्या सरकारी आस्थापनेत काम केलं हा प्रत्येक विभाग ऍक्टिव्ह झाला आहे. जिल्हा परिषदचा विभाग असो, आरोग्य विभाग असो, ग्रामपंचायत असो, प्रत्येक डिपार्टमेंट असो, प्रत्येक डिपार्टमेंट तुमच्यामध्ये हुनर आहे त्या हुनरमुळे प्रत्येक डिपार्टमेंट ऍक्टिव्ह झाला आहे आणि स्वच्छ प्रशासन निर्माण झाला आहे. आणि स्वच्छ प्रशासन निर्माण झाल्यामुळे या सरकारची गरिमा नजर प्रत्येक लोकांची चांगली ऍक्टिव्ह झाली आहे. त्यामुळे सरकारला आमचं मागणं एवढंच आहे की ज्या तरुण पोरांनी 175 तरुण पोरांनी तुम्हाला निवडून द्यायचं काम केलं, तुमचं प्रशासन स्वच्छ करण्याचं काम केलं, त्या तरुण पोरांच्या त्या तरुण पोरांना, मुला मुलींना आणि त्या परिवारांना तुम्ही साथ द्या, त्यांना मदत करा, त्यांना कायमस्वरूपी रोजगार द्या. एवढीच विनंती या निमित्ताने करतो. आणि कुंभमेळ्याच्या माध्यमातून तो भविष्याचा कुंभमेळा होणार आहे. त्याच्या आधी हा जो तरुण बेरोजगाराचा महाराष्ट्र कुंभमेळा आहे, त्या कुंभमेळ्यात जो एल्गार एक वखत आपण पुकारलेला आहे, त्या एल्गाराची दखल, हा एल्गाराची दखल यात तो एक मुख्यमंत्री आणि तो उपमुख्यमंत्री म्हणजे तिन्ही मामांनी घ्यावी अशी कडकडी विनंती करतो. जय महाराष्ट्र.